नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चाललं आहे. बघा मित्रांनो, आम्ही आलो वावरामध्ये. कासाठी आलो सांगतो. आता हे बघा, सभोवताली असा पसारा दिसतंय का तुम्हाला? सभोवताली सुमित्रा लागली तुरी ठोकाले आणि हे आहे तुरीचे पेटे. आता मित्रांनो कसं आहे, आमचा सर्व लवाजमास वावरामध्ये आला आहे. हे बघा, बापूसुद्धा आमचा वावरामध्ये आला बकऱ्या घेऊन. तिकडं आहे आमच्या बकऱ्या. हे बघा, तिकडं आहे गेले आमच्या निंबाच्या झाडाकडे गेले आमच्या बकऱ्या. आणि गोष्ट कशी आहे मित्रांनो, ढगाळी वातावरण आहे. इकडं निघालं ऊन आणि हे इकडं ढगाळी वातावरण आहे. रात्रीसुद्धा थोडे थोडे थेंब लागायला लागले होते. तर आम्ही त्या दिवशी तुरी ठोकायला आलो होतो. काल आलोच नाही. काल होती हनुमान, आपलं हे हनुमान सॉरी राम मंदिराचा जो होता कार्यक्रम, त्यामुळे आम्ही काही काल येऊ शकलोच नाही. आणि पुन्हा गोष्ट कसं आहे, ढगाळी वातावरण असल्यामुळे तुरी काही जास्त पडत नाही. हे बघा, तुम्ही तर ठोकता तुमच्या समोर पाहून घ्या. पडते का सांगा? पा अजिबात पडून नाही राहिलं हे पाला. कारण ते साधं येऊ नये ढगाळी वातावरणानं. यानं एवढा दिमाग खराब होऊन गेला आहे मित्रांनो. आणि पाणी लागला असता जाती तर पुन्हा तुरी आमच्या खराब झाल्या असत्या. आता ही एवढी पेटेला ठोकायची आहे आणि तिथे थोडीशी आहे. जास्त काही तुरी होत नाही, पण ज्या झाल्या त्या थोडीशा आपल्या वजनापुरत्या कशा ना कशा होते. इकाल तर काही भेटतच नाही. शेतकऱ्याचं जीवनच तसं राहते. पण आता उपाय नाही. हो, तिकडे चुरू नये. आमचे पुन्हा पेटे थोडेसे आणायचे. थांबवलीतले थोडेसे पेटे आणायचे आहे. तिकडे आमचे पेटे पुन्हा चुरू नये. डुकराने नुकसान करून टाकते आमच्या पेट्याची. पुन्हा आजपर्यंत पराठीची नुकसान केली, आता तुरीची नुकसान करून टाकली आमचीच नाही, प्रत्येकाचीच करत नुकसान, आमचीच नाही करत. हे बघा, सभोवताली मस्त निसर्ग सौंदर्ययुक्त असं वातावरण आहे. तिकडं दिसते का नाही का तुम्हाला माहीत नाही. ते तिकडं गहूसुद्धा हिरवा कंच गहू आहे. तर मला माहीत नाही तुम्हाला दिसलं का नाही दिसलं. तर तसे तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा. आणि आता बसतो, आता येतं मी ठोकतो. आता मी सुद्धा आता तुरी मित्रांनो. आता मला ब्लड प्रेशर वाढून आहे. 4-5 दिवस झाले. आता वेगवेगळा माझ्या मागं तणाव राहते. तर माझं वाढून आहे ब्लड प्रेशर. 4-5 दिवस झाले. दम येते. आता मुश्किलनं आता हे ठोकतो. आता कशा ते तुरी आता तुम्ही त्याला लागली आता मी एक पेटा काढतो ह्या आणि ठोकणं चालू करतो. तर व्हिडिओ छोटासा काढण्याचा हा प्रयत्न होता. केवढा निघाला रे व्हिडिओ, काही पटवून नाही राहिल्या उन्हामध्ये. 2:44 मिनटं झाली. 3 मिनटाचा हा व्हिडिओ मी कंप्लीट करतो मित्रांनो. आता हे बापू आता पाहिजे बघू कोण आहे बकऱ्या. व्यवसाय नाही वाटला तुला? दर येतं आंबट झोपायला लागली बघा. आता हे बघा मित्रांनो, हे आता हे जास्त काही निस्ता पाहिला आहे. पाहून घ्या तुम्ही. आता दिसते काही पहा. आता ठोकून तर पळत नाही. पहा तुम्ही पहा. आता पहिलं तुम्हाला दाखवतो. पहा खाली काय पहा दिसते का? पहा दिसते का? सांगा पाहून घ्या पण मी का बरे तुरी नाही, मूठ भरे नाही आहेत तुरी का यावर्षी काही लागत नाही. पावसाने सॉरी आपल्या पराठीने मार दिला आणि या तुरीने मार दिला. डुकरे मारते, शासनाने मारते. भाव का 7,000 भाव भेटले म्हटलं. 10 क्विंटल कापूस झाला फक्त. 10 क्विंटल 20 किलो झालं एकूण. 7,000 भाव भेटले म्हटलं. पण ते भाव किती भेटला? 6,525. आणि असं तसं कटकुट होऊन ते का 64 का 65 हजार काहीतरी आले फक्त. ते का मातीत आहे ते 30-35 हजार वावराला खर्च आला. काय परवडते सांगा तुम्ही? आता काही परवडत नाही अजिबात. शेती परवडत नाही. करणं आहे आता शेती आता मुश्किलनं. पहिलंच आमची जमीन भडगाळ आहे. खाली दगडाचा पाठर आहे आमच्या जमिनीमध्ये. त्यामुळे आमच्या जमिनीत काही जास्त कापूस पिकत नाही. बोर माल पैसे जात नाही जवळ. तुमची साथ असली तर नक्कीच बोर मारा तुम्ही 2-3 वर्षामध्ये, 1-2 वर्षामध्ये. लवकर तुम्ही मला साथ द्या. आमच्या चॅनलला तुम्ही असा सपोर्ट करत राहा. आता का भरगाड जमीन आहे. आता एकही बोंड नाही झालं. पाहून घ्या तुम्ही. हे बघा इकडे दिसते का? सांगा तुम्ही. दिसते का? बोंड नाही काय झाली का? जास्त काही बोंड लागली नाही पावसामध्ये. किती 10-12 बोंड लागले होते फक्त. तुम्हाला माहीतच आहे. काही झाडाला एकही बोंड नव्हतं. तर तिकडल्या काठानं तर एकही बोंड नव्हते. त्या झाडाच्या सुमारी झाडाखाली एकही बोंड नव्हते. आता अशी आता कंडिशन असते आता अशी आमची गावाकडची. तर हा छोटासा व्हिडिओ मी आता एडिट काहीच करत नाही. डायरेक्ट अपलोड करतो आता मी हा व्हिडिओ यूट्यूबवर.
तर तुम्हाला हा व्हिडिओ आता धीरे आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आमच्या गावाकडचे व्हिडिओज पाहण्यासाठी पटकन आत्ता मी हा व्हिडिओ अपलोड करतो. वावरामध्ये यावं, वेळ सध्या आम्हाला कमी आहे. चला, धन्यवाद, नमस्कार.